झालं ना करायचं सुरू. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. रामकृष्ण हरी. पंचदशी ग्रंथाचा अभ्यास सुरू आहे आणि त्याच्यामध्ये आपण पंचकोश विवेकाच्या प्रकरणाचा 22व्या श्लोकापासून ते 43व्या श्लोकापर्यंत अभ्यास करणार आहोत. पंचदशी ग्रंथ हा चिंतनाचा ग्रंथ आहे, कारण नेहमी आपल्याला समर्थांचा विचार येतो किंवा सर्व ठिकाणी बोलायची वेळ येते, म्हणजे संतांच्या मुखातनं बोलणी जेव्हा होतात, कारण शास्त्र बोलत नाही, शास्त्र हे समोर येऊन बसतं आपल्यापुढे. हे असं असं आहे, असं असं असलं पाहिजे. शास्त्र काय सांगतो, साधन चतुष्टय संपन्न असेल तरच अभ्यास म्हणजे खऱ्या अर्थाने पुढे जाण्याची व्यवस्था आहे. पण तो साधन चतुष्टय संपन्न कसा तयार करायचा ही भूमिका मात्र संत समजावून सांगतात. मग तसाच पंचदशी ग्रंथाचा विचार करायला वेळ येते तेव्हा एक ठिकाणी अशी एक विचारधारा तयार होते की पंचदशी ग्रंथ हा चिंतनाचा ग्रंथ आहे. कारण बरेच ग्रंथ असतात की इव्हन भगवद्गीतेचा विचार केला तर ते त्वम तत् असि अशा पद्धतीने बोलले गेलेले असं आपण म्हणतो. पण त्यावेळी त्याचं जर चिंतन झालं नाही, कारण शेवटी प्रत्येक गोष्टीला चिंतनाचा दर्जा दिल्याशिवाय ते जे काय मी करतो आहे ते आत्मसात होत नाही. उदाहरणार्थ नामस्मरणाचा विचार करायची वेळ आली तर मग हरिचिंतने अन्न सेवित जावे, म्हणजे हरीच्या चिंतनात अन्नाचं जर सेवन केलं तर मग तो काय झाला, तो उपवास असून सुद्धा राम जेवल्यासारखा आहे. राम म्हणे ग्रासोग्रासी, तो जेविला उपवासी. राम म्हणे नित्य, तो जाणावा मुक्त. म्हणजे याचा अर्थ काय आहे की ते नित्य म्हणायचं का, म्हणजे त्याच्या मागची जी कारणमीमांसा आहे एका हद्दीपर्यंत ती मला कळली पाहिजे. आणि ती जर कळली तर मग ते करण्यामध्ये मला आनंद जास्त प्राप्त होतो. कारण सायन्समध्ये जेव्हा आपण शाळेत अभ्यास करायचो, अगदी सायन्सला नाही म्हणूया, 7वी 8वीत असताना, की ते आपल्याला प्रयोग शाळेत घेऊन जायचे आणि प्रयोग करायला लावायचे. म्हणजे ऑक्सिजन तयार करण्याचा प्रयोग आणि मग त्याच्या टेस्ट, अशा पद्धतीने आपल्याला आधी फळ्यावर शिकवलं जायचं आणि मग नंतर काय होऊन जायचं, मग आता ते आपले शिक्षक आहेत ते प्रयोग करून दाखवायचे आणि नंतर म्हणायचे आता तुम्ही प्रयोग करा. आणि मी प्रयोग केला की तो माझ्या अनुभवाचा विषय होतो. म्हणजे याचा अर्थ काय आहे, माझ्या अनुभवाचा विषय होण्यापर्यंत मध्ये जी मननाची प्रक्रिया आहे ती आपल्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. म्हणून पंचदशी मननाचा ग्रंथ आहे. म्हणून श्रवणाचं चिंतनात म्हणजे मननात रूपांतर झालं पाहिजे. ते मननात रूपांतर झालं तर मग त्या जगत सत्यत्वाचा म्हणजे जगत सत्यत्व भ्रांतीचा निराश झाला पाहिजे आणि मला माझ्या आनंदाचा अनुभव आला पाहिजे. ही जी भूमिका आहे ही मला त्या मननानेच तयार करता येते. एरवी नुसत्या श्रवणाने काही उपयोग नाही. म्हणजे आता श्रवण केलियाचे फळ क्रिया पालटे तात्काळ. पण क्रिया पालटली तात्काळ तर मग त्यानुसार माझ्या क्रिया पालटेला लागणारा जो मननाचा विचार आहे, की उदाहरणार्थ की मी श्रवणात ऐकलं की निष्काम कर्माने चित्ताची शुद्धी होते. मग असं जर असेल तर मग या निष्काम कर्मातनं चित्ताची शुद्धी कशी होत जाते त्याचे प्रयोग मला करावे लागतील. की निष्काम कर्मामध्ये मग निष्काम कर्म कसं होईल ही सुरुवात होते अभ्यासाची. आणि मग मी म्हणतो की नाही, मज देवनी जाळी तर कर्मफळे, असं माऊलींचा संदेश आहे. की प्रत्येक गोष्ट म्हणजे मी करावी आणि करून मी ती श्रीगुरु अर्पण किंवा विठ्ठलाला अर्पण करावी. आणि अर्पण करायला लागलो की मी केला हा भाव माझ्या अंतःकरणातनं निघून जातो आणि त्यालाच काय म्हणायचं, हे कर्म निष्काम झालेलं आहे. म्हणजे मी करता त्याचा ठरलेलो नाही, म्हणून त्या निमित्ताने होणारं सुखदुःखसुद्धा माझ्या वाट्याला येत नाही. आणि अशा पद्धतीने ते परस्पर राम जाळणे अशा पद्धतीने आपल्याला त्याचा विचार करता येतो. म्हणून पंचदशी चिंतन जेव्हा करायची वेळ येते तेव्हा या जगत सत्यत्व वृत्तीला छेद देणे ही काय आहे, पंचदशीची मुख्य भाषा आहे आणि ती मला कळली पाहिजे. पंचकोशांचा विचार करताना तेच करायचे की 5 कोश कसे आहेत. 5 कोश हे पुन्हा अन्नमय कोशापासून ते आनंदमय कोशापासून पर्यंतचे ते सगळे मिथ्या आहेत, म्हणजे येणारे आणि जाणारे आहेत. मग येणारे आणि जाणारे आहेत तर त्याचा निराश झाला पाहिजे. आणि मग पुन्हा काय आहे, कोशाच्या निराशा असं म्हणूया आता,
वेगळी वेगळी भाषा तयार होते. कोशाच्या निरासा पाविजे या ठाया. अशा पद्धतीने विचार आपण करू शकतो आणि मग नंतर निदिध्यासनात आपण त्याचा विचार करू शकतो की माझ्या अंतःकरण वृत्तीला त्या रामाचं ध्यान लागलं पाहिजे किंवा त्या सद्गुरूंचं ध्यान झालं पाहिजे. अशा पद्धतीने हा जो अभ्यास जो आहे, जो आपण सारांश रूपाने करतो आहे, त्यावेळी तो सारांश आपल्याला आपल्या चिंतनाला प्रवृत्त करणारा असला पाहिजे. ही भूमिका आपली महत्त्वाची आहे. मग आता पाचही कोशांचा बाध होणे म्हणजे जिवंत असताना, मेल्यावर तर सगळ्यांचाच बाध होतो त्या त्या देहाचा, पण जिवंत असताना बाध होणे आणि त्या बाधातीत असलेलं जे जीवन आहे, म्हणजे बाध झाल्यानंतर बाधरूप असलेलं जीवन आहे ते जगणं आणि ते जगत असताना तो व्यवहार करणं, या जीवनाचा ही मुख्य भूमिका आहे. की जेव्हा जीवनमुक्तीचा विचार करायची वेळ येते तेव्हा जीवनमुक्ती काय पद्धतीने आपल्या पुढे येते, तर आवरण दोष निवृत्त होतो. आवरण दोष म्हणजे आत्मस्वरूपाचं अज्ञान आणि विक्षेप दोष म्हणजे शरीर. विक्षेप या शब्दाचा अर्थ शरीर. मग शरीर शिल्लक राहतं. प्रारब्ध आहे तोपर्यंत शरीर शिल्लक आहे, पण देहीचं असो न विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. हे जे विचार आहेत समर्थांचे ते मला कळले पाहिजे. मग आता प्रत्येक कोशाचा काय झाला पाहिजे, बाध झाला पाहिजे. प्रत्येक कोश, अन्नमय कोश किंवा हा मनोमय, प्राणमय, विज्ञानमय आणि शेवटी असलेला आनंदमय कोश, हे सगळेही बाध करायचा आणि बाध केल्यावर जे उरतं ते तत्व मी आहे. कारण शेवटी काय आहे की सगळं बाध करता करता जे काय उरतं ते मी आहे असा विचार जर आपण करायला लागलो तर मग मला मी कोण आहे ही कळण्याची व्यवस्था होते. कारण वादी जे असतात, इतर पूर्ववादी जे असतात ते काय म्हणतात, आता शून्यवाद्यांचा विचार या पंचदशीमध्ये आणलेला आहे की शून्यवादी काय म्हणतात की 5 कोशांचा निराश केला की काही उरत नाही. जे काही उरत नाही ना त्याला शून्य तत्व म्हणा आणि तेच ब्रह्म आहे. आता अशी भूमिका ते म्हणतात. मग त्यांना विचारलं तुमच्या शून्य शब्दाचा अर्थ काय, तर काही नाही. आणि मग काही नाही म्हटल्यावर मग आपल्यापुढे एक प्रश्न तयार होतो की इथे या जगात दिसणारी प्रत्येक वस्तू आहे स्थूल रूपाने, ती कुठेतरी सूक्ष्म रूपात असते. उदाहरणार्थ हे टेबल दिसतंय मला, पण हे टेबल दिसतंय त्यावेळी याचं कारण काय आहे, या टेबल तयार कशामुळे झालं, मग त्याचं लाकूड आहे कारण, प्लास्टिक कारण आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की या जगातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये कार्यकारण भाव संबंध आहे. म्हणजे कापड जरी घेतलं तरी उभे आडवे धागे होऊन कापड तयार झालं. घराच्या भिंती जरी घेतल्या तर त्यात विटा सिमेंट आलं आणि घर तयार झालं. म्हणजे याचा अर्थ काय आहे, प्रत्येक गोष्टीत कार्यकारण भाव संबंध आहे. तर मग तुम्ही शून्य म्हणता, शून्य आहे म्हणजे या जगाचं कारण, हे काही आम्हाला पटतं नाही. कारण का, शेवटी शून्य आहे या म्हणण्यालाही आहेपणाचा आधार आहेच की नाही. म्हणजे अगदी जर बारीक विचार करायची वेळ आली तर मग काय आहे, मग बाध झाल्यावर मला वृत्तीच्या स्तरावर काय कळणार प्रथम. अशी जेव्हा बोलायची वेळ येते तेव्हा आभासाच्या 7 अवस्थेंचा विचार करावा लागतो. म्हणजे जीवाच्या त्याच्यामध्ये एक परोक्ष ज्ञान आहे, नंतर अपरोक्ष ज्ञान आहे. अपरोक्ष ज्ञान या शब्दाचा अर्थ वृत्तीच्या स्तरावर, अंतःकरणाच्या स्तरावर येणारा मी आत्मा आहे असा अनुभव. आता तो अनुभव जेव्हा मला येतो, हे सगळं बाधित झाल्यावर, हे जग आणि जगातील पदार्थ आणि माझे शरीर हे बाधित झाल्यानंतर मग मला जो आनंदाचा अनुभव येतो, तो आनंद मी आहे या स्वरूपामध्ये, तो त्या या शून्याचं काय करतो, नेहमी खंडन करतो. मग शून्यवाद कसा होणार सिद्ध. म्हणून शून्यवादाचं खंडन हे या पंचकोशाच्या निमित्तानेही या पंचदशीकारांनी मांडलं आहे. तो विचार आपण करू शकतो आहे. आता पुढे दुसरा विचार आहे ध्यानाचा विचार. ध्यानामध्ये शून्याचा विचार बोलण्याची सतत एक या लोकांची भूमिका असते की सगळं जग कसं झालं पाहिजे, शून्य झालं पाहिजे, किंवा ते सर्व शून्यम शून्यम अशी एक भूमिका मांडतात. पण वास्तवात ध्यानामध्ये शून्यवादाचा जो विचार आहे तो आपण काही करायची गरज नाही. का, तर जो सद्गुरू कृपांकित असतो ना त्याला शून्याचा अनुभव येणारच नाही. फक्त तो साधक ध्यानात झोपायला नको, बाकी काही नाही. कारण जो सद्गुरू कृपांकित असतो ना त्याला ध्यानाची मेथड समजावून सांगितलेली असते सगळी. आणि त्या ध्यानाची मेथड ज्यावेळी समजून सांगतात त्यावेळी आपल्याला काय सांगतात ह्याकडं आपलं खरं लक्ष असायला पाहिजे. की तू ध्यानाला बस असं ते मला सांगतात. ध्यानाला बसताना तुझी मान वाकडी होऊ देऊ नको, कारण मान वाकडी झाली की तू काय होतो, झोपी जातो.
म्हणून तू मान वाकडी होऊ देऊ नको. आणि ध्यानाला बसताना तू फक्त तुझ्या मंत्रावर कॉन्सन्ट्रेट हो. जे तुला जो मंत्र दिला आहे त्या मंत्रावर तू कॉन्सन्ट्रेट हो. जर का तुला ध्यानामध्ये एक मंत्र दिला असेल तर त्याच मंत्राने म्हणजे त्या मंत्रावर तू जेव्हा कॉन्सन्ट्रेट होशील तेव्हा स्थूल देहाचं भान आरपलेलं असेल. नंतर तू त्या मंत्रावरच कॉन्सन्ट्रेट असल्यामुळे तुझी अंतःकरण वृत्ती म्हणजे माझी अंतःकरण वृत्ती ही दुसऱ्या कशाचाही विचार करणार नाही आणि ती झोपणारही नाही. कारण का पुन्हा मी फ्रेश आहे, माझी मान वाकडी नाही आहे आणि मग मी कसा होईल, थेट महाकारण देहात जाईल. म्हणजेच मला माझ्या आनंदाचा अनुभव येईल. मग ध्यानामध्ये सद्गुरू कृपांकित व्यक्तीला अनुभव येण्याची कुठे शून्याचा व्यवस्था आहे. काहीही त्यांनी घाबरायचं कारण नाही आहे. फक्त जसं सांगितलं आहे श्री गुरूंनी त्या पद्धतीने ध्यान केलं पाहिजे. मग त्या साधकाला शून्याचा अनुभव येणार कुठून. म्हणून मला शून्याचा अनुभव येण्याची कुठेही व्यवस्था नाही आहे एवढा विचार करायला आपल्याला काही हरकत नाही आहे. मग आता आणखीन एक विचार माझ्या मनात चिंतन करता करता असा आला की शून्य शब्दावरून आपल्याला अस्तित्वाचा विचार करता येतो. म्हणजे माझ्या शरीराचं अस्तित्व सिद्ध करायची जर वेळ आली तर मग काय असतं, कोणाची गरज आहे का. समजा उदाहरणार्थ मी अत्यंत अंधारात उभा आहे पण मला माझ्या अस्तित्वाची जाणीव आहे की नाही, शरीर रूपाने आहे की शरीर माझं आहे, माझं शरीर मला कळतं आणि पुन्हा आहे म्हणून त्याच्याविषयी अधिक प्रेम आहे, तो भाग आहेच आहे. पुन्हा अस्तिभाती प्रियरूपता ते विषय मला आत्ता मांडायचे नाहीत. पण अस्तित्व माझं मला कळतं या शब्दाचा अर्थ आहे आणि शून्य शब्दाचा अर्थ काहीच कळत नाही. मग माझं अस्तित्व मला कळतं आहे अगदी व्यावहारिक सत्तेमध्ये, मग ते शून्याच्या सत्तेवर कसं असेल हा विचार करायची आपल्याला खूप वेळ येते. आणि मग आपण विचार करू शकतो की माझ्या शरीराचं अस्तित्व पुन्हा 5 महाभूतांचं आहे किंवा आत्ताच्या भाषेत बोलायची वेळ आली तर 5 कोशांच्या निमित्ताने माझ्या अन्नमय कोशाचं अस्तित्व आहे. मन बुद्धी चित्त अहंकाराच्या निमित्ताने मला मनोमय कोशाचं आणि बुद्धिमय कोशाचं ज्ञान होतं आहे. नंतर मी सगळ्या हालचाली करतो आहे त्यावरून मला प्राणमय कोशाचं ज्ञान होतं आहे आणि मला सतत आनंद हवा आहे. त्या आनंदाच्या दृष्टीने मी सगळी कर्म करतो आहे म्हणजे मला आनंदाचंही भान आहे. काही वेळा काही अनुकूल गोष्टी घडल्यानंतर माझी अंतःकरण वृत्ती शांत होते आणि मला माझ्या आनंदाचा अनुभव येतो. म्हणजेच याचा अर्थ जागेपणीसुद्धा शून्य नावाची गोष्ट तसं पाहायला गेलं तर कधीच सिद्ध होत नाही. म्हणजेच याचा अर्थ काय आहे, शून्यवादाचं कायम काय आहे, हिरीहिरीने खंडन झालेलं आहे. म्हणून शरीररूपाने माझं अस्तित्व मला कळतं ना, भले ते भ्रमरूप असेल. मुद्दा काय आहे की मी शरीर आहे या पद्धतीने मला अस्तित्व कळतं पण मी वास्तवात शरीर आहे का नाही हा एक वेगळा अभ्यासाचा विषय. 5 कोश हे माझे आहेत का मी त्या कोशांपेक्षा वेगळा आहे का मीच कोश आहे या भूमिका आपण समजावून घेऊ शकतो. पण भ्रमरूप अस्तित्व का होईना शरीराचं मला कळतंच की नाही. म्हणजे याचा अर्थ काय आहे, मला अभ्यास करायची तिथे काय होते, संधी तयार होते. मग आता मी ते अस्तित्व मला कळालं. 5 कोश का सांगायचे त्यांना, तर 5 कोशांच्या निमित्ताने असलेल्या अस्तित्वाचा तू विचार कर ही भूमिका ते मांडतायत मला. आणि मग ते कोश तू मिथ्या ठरव आणि ते कोश जर मिथ्या ठरले की तुला आनंदाचा अनुभव येणार आहे. म्हणून तुला पुन्हा अभ्यासाशिवाय पर्याय नाही. म्हणून अभ्यास हे काय आहे, षडलिंग आहे. लिंग या शब्दाचा अर्थ चिन्ह. मग त्या 6 षडलिंगांमधलं अभ्यास हे षडलिंग आहे. मग अभ्यासामध्ये काय आहे, पुनरुक्ती. आता पुनरुक्ती हा दोष मानला जातो व्यावहारिक सत्तेमध्ये. सारखं काय तू तेच बोलतोय, पण परमार्थामध्ये मात्र पुन्हा तो चांगला गुण मानला जातो. का तर अनंत जन्माचे जे संस्कार आहेत माझ्यावर ते काय करतात, त्या प्रवाहाकडे जायला लावतात. म्हणजे शरीर सत्य म्हणायला लावतात, नंतर मन सत्य म्हणायला लावतात. मग त्यातून मला बाहेर पडायचं असेल तर प्रवाहाच्या विरुद्ध एक ताकद उभी करावी लागते आणि ती ताकद मोठी असावी लागते. तरच ती ते प्रवाहाच्या बाजूनी जे चालणारं नको असलेलं चिंतन आहे ते माझं दूर होतं. म्हणून इथे काय आहे, आपल्याला अभ्यासाशिवाय पर्याय नाही. ज्ञानदेव तेच म्हणतात, अभ्यासाने येऊन मला मिळ, अशी एक त्यांची ओवी आहे. तर अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही. मग नाही पर्याय तर तीच गोष्ट पहिली करावी. म्हणजे आमच्या दोघांचा विषय असा होता की ज्या गोष्टीला पर्याय नाही ना ती गोष्ट प्रथम करायची. म्हणतात ना साधन चतुष्टय संपन्नतेशिवाय पर्याय नाही ना, मग मी साधन चतुष्टय संपन्न होऊनच तुमच्या पुढे उभा राहील, श्री गुरूंना म्हणायचं. म्हणजे मग काय तिथे काय होतो, मग सगळे क्वेश्चन संपतात तिथे.
म्हणजे साधन चतुष्टय संपन्नता हे जर का लास्ट मॅटर असेल तर आपल्याला संत तिथे घेऊन जातात हे मान्य आहे. पण घेऊन जाताना शेवटी काय म्हणतात? शेवटी म्हणतात काही चॉईस नाही, तुला साधन चतुष्टय संपन्न व्हावंच लागेल. मग व्हावंच लागेल तर मग आधीपासूनच सुरुवात करतो आम्ही. अशी भूमिका आपली असली तर अभ्यास मात्र काय होतो, आपण आपल्या आनंदापर्यंतचा करू शकतो. आता पुढे काही आणखीन जे पूर्वपक्षी लोक आहेत त्यांची काही मतं आहेत ती आपल्याला थोडी अभ्यास करायची आहेत. तर काही वादी आहेत ते ब्रह्म नाहीच म्हणतात, म्हणजे ब्रह्म नावाची वस्तू अस्तित्वातच नाही. कारण का, त्या वादींचं म्हणणं काय आहे की 5 ज्ञानेंद्रियांना आणि 6 प्रमाणांना जेवढं कळतं ना तेच खरं आहे, बाकी काही खरं नाही. तुमचं ब्रह्म काही आम्हाला दिसत नाही, म्हणून जे दिसत नाही म्हणून त्या गोष्टी नाहीत. मग काय आहे? ब्रह्म नाही तर मग काय आहे ते तरी सांगा तुम्ही. तर तेही सांगायला ते तयार नाही. असे विचारले तर तुमचे ब्रह्म कुठे दिसते? मग तुमचं दिसत नाही तर तेही नाही. तर यावर उत्तर आपल्या म्हणूया पंचदशीकारांनी दिलं आहे. अरे बाबा, ब्रह्म दिसत नसले तरी जाणीव रूपाने त्याचे अस्तित्व आपल्यापुढे येतेच ना. अस्सल ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जाणीव नेणीव भगवंती नाही, हा पहिला अभंगाचा विचार आहे. पण जाणीव देणीव रहित असलेलं जे शुद्ध तत्व आहे त्याला काय झालं? एकोहम बहुश्याम, अध्यारोप झाला त्याच्यावर आरोप झाला. मग आरोप झाल्याबरोबर काय झालं? ईश्वर निर्माण झाला. ईश्वराने हे जग निर्माण केलं, जगात जीव तयार झाले. मग जीवाच्या ठिकाणी हे 3 गुणधर्म आले ना, की जीवाला वाटायला लागलं माझं अस्तित्व राहावं, मला प्रत्येक गोष्ट कळावी आणि मला सुख असावं. मग या 3 जाणीवा कुठून तयार झाल्या? मग त्याचं मूळ इन्स्टिंक्ट काय? तर या 3 जाणीवांचं मूळ इन्स्टिंक्ट काय आहे? तर ते शुद्ध ब्रह्म आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की काहीतरी रूपाने तुला ब्रह्माची वास्तवात पाहायला गेलं तर जाणीवच होत असते. वास्तवात ती ब्रह्माची जाणीवच आहे अध्यारोपित भाषेत. पण काय होतं, मी त्या जाणीवेकडे दुर्लक्ष करतो, म्हणजे त्या जाणीवेचं मूळ शोधायला जात नाही. बाकी नातेवाईक भेटले तर सगळ्यांना विचारतो, तुम्ही कुठून आला? मग तुमचे नातेवाईक कोण? असं का? मग तुम्ही कोण? कुलकर्णी ना, वा. मग ते कुलकर्णी कुठले? म्हणजे इथपर्यंत तो जातो, अगदी त्या गावालाही कधी गेलेला नसतो, पण इतका तो विचार करतो सगळा. पण माझं मूळ काय आहे ते काही शोधत नाही मी. हा त्यातला मुख्य विचार आहे. म्हणून येते मी नाही हे म्हणणे तुला पटते आहे काय? तुझी जाणीव तर काय सांगतेय तुला? तू सतत आहे. हां बाय, अस्मी सदा वामी, मी सतत आहे, मी मला कळतो आणि मी कधी मला अप्रिय नाही, मी कायम मला प्रियच आहे. मग असं आहे. मग आता काय कर ना, तू संत श्री गुरु यांच्या सांगण्यावर काय कर? श्रद्धा ठेव आणि मग अभ्यास कर आणि मग आनंदाचा अनुभव येईलच की. तुकाराम महाराज काय म्हणतात? तुका म्हणे सोडा लटिक्याचा संग, मग तो मिळेल की. मग लटिका या शब्दाचा अर्थ अहंकार असा आहे. तुम्ही जर अहंकाराचा संग सोडला, तुकाराम महाराज मला म्हणतात, तर तुला मग आनंदाचा अनुभव येईलच की. मग त्यांचा पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही आत्मा आहे म्हणजे स्वरूप आहे, जाणीव रूपाने हे स्वरूप आहे हे तुम्ही म्हणाला, हे आम्हाला पटलं. पण मग आत्म्याचे स्वरूप कसे आहे ते सांगा. कारण असाही नाही तसाही नाही असे त्याचे वर्णन केले जाते, असे तुम्ही वर्णन करता. पण हे असंही नाही तसंही नाही, मग कसं आहे ते तर सांगा ना तुम्ही आम्हाला समजून. ही जी काय भूमिका आहे ना, ही समजून घेतली ना की आपला अभ्यास हा योग्य ठिकाणी म्हणजे योग्य पद्धतीने तो विचार करता येतो. मग कसा आहे तर तो सांगायला सुरुवात केली पंचदशीकारांनी. आणि त्यांनी सांगताना पहिलं एक मांडणी केली की तो ज्ञातृज्ञेयाविहीण नुसदेची ज्ञान या स्वरूपाचा आहे. म्हणजे माझं जे काय व्यावहारिक रूप जे आहे ते सतत काय करतं, एक ज्ञाता म्हणून मी स्वतःला ओळखत असतो. समोरचे जी मंडळी असतात त्या सगळ्यांना ज्ञेय म्हणून मी समजत असतो आणि मध्ये एक ज्ञानाची प्रक्रिया असते. म्हणजे याचा अर्थ काय झाला, माझ्या अंतःकरणावर या 5 ज्ञानेंद्रियांच्या निमित्ताने आणि कळणारं अंतःकरण याच्या निमित्ताने मला ते त्रिपुटीतलंच ज्ञान सत्य वाटत असतं, तेच खरं आहे ज्ञान असं वाटत असतं. पण आपला उत्तर पक्ष काय सांगतो, संत काय सांगतो की ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान विरहित असलेलं जे काय ज्ञान आहे ना ते स्वरूप ज्ञान आहे. आता ही सांगायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे कसं असतं की लांबून जवळ आणायचं असतो. म्हणजे
इथे यायचं आहे ना तुला नांदेड सिटीला अभ्यास करायला, मग त्या गेटपाशी ये आधी. गेटपाशी आला की मला फोन कर, मग तिथून मग सांगतो आम्ही तुम्हाला कुठे कसं यायचं. मग अशा पद्धतीने त्याला हळूहळू इथे आणता येतो आणि मग पंचदशीच्या अभ्यासाला बसता करता येतो. पण इथं आलाच नाही तर काय करायचं? आपल्याला काय समजून घ्यायचं आहे की इथे सुरुवात झालेली आहे, की तो कसा आहे, ज्ञाता ज्ञान ज्ञेय विरहित आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, तो वेगळेपणाने कळण्याचा विषय नाही आहे. मग तो मला कसा कळेल, अशी भूमिका जेव्हा बोलायची वेळ येते तेव्हा मग संत मला सांगतात की ही जी काय ज्ञाता ज्ञान ज्ञेय त्रिपुटी आहे ना, ती बाधित झाली ना की तुला तो कळेल. मग तो कसा कळेल, तर तो तुला तुझी अंतःकरण वृत्ती शांत होईल आणि शांत अंतःकरण वृत्ती झाल्यानंतर तिथे तुला खऱ्या आनंदाचा एक फ्रॅक्शन ऑफ सेकंदाचा लाभ होईल. म्हणजे इथे अंतःकरण वृत्ती शांत होणं आणि त्यानंतर ती आनंदात सहज विलीन होणं, हे जेव्हा प्रक्रिया आपल्या अंतःकरणात घडते, व्यावहारिक सत्तेच्या निमित्ताने असो, त्यावेळी ती त्याला समजावून सांगता येते की ज्ञाता ज्ञान ज्ञेय ही त्रिपुटी जर बाधित झाली तर माझी अंतःकरण वृत्ती शांत झाली, हे मला माझ्या आनंदाचा अनुभव येतो. मग तो जो आनंदाचा अनुभव येतो त्याचं वर्णन करता येत असेल तर तू कर. मग तो म्हणतो की तो आनंद असा आहे तसा आहे. म्हणजे कसा आहे असं जेव्हा बोलायची वेळ येते त्यावेळी तो म्हणतो की त्या आनंदाचं मला वर्णन करता येत नाही. मग तुकाराम महाराजांनी प्रयत्न केला नाही का? श्रेष्ठ प्रयत्न त्यांचा आहे आणि श्रेष्ठ प्रयत्न त्यांचा आहे तर ते काय म्हणाले, मी काहीची या बाही झालो. म्हणजे काय झालो? आता परत त्यांना जर कोणी विचारलं असतं तिथे तर ते म्हणले असते, हो मी काहीच्या बाहीच झालो, याच्यापेक्षा मला काही माहीत नाही. मग तू काय कर, तू तसा हो, अशी भूमिका त्यांनी मांडली असती. म्हणजे याचा अर्थ काय आहे की तो आनंद कसा आहे, तर त्रिपुटी बाधित झाल्यानंतर अंतःकरण वृत्ती शांत होते. म्हणजेच पुन्हा 5 कोशांचा बाध झाला की अंतःकरण वृत्ती शांती होते. म्हणजेच 5 कोश म्हणजे मी नाही, जे माझं आहे ते मी नाही, शरीर माझं आहे पण ते मी नाही, मन माझं आहे म्हणजे मनापेक्षा मी वेगळा आहे. अशा पद्धतीने तो आनंद अशा पद्धतीने प्रगट होतो, तो ह्या स्वरूपाचा आहे. आता तो कसा आहे, तर स्वसंवेद्य आहे. 5 ज्ञानेंद्रिय आणि 6 प्रमाणांनी तो कळत नाही. मन बुद्धी चित्त अहंकार हे कोणीही त्याला जाणू शकत नाही. मग आता ती 6 प्रमाणं काय, थोडक्यात विचार करायची वेळ आली. मग तो शब्द प्रमाणांनी कळतो का? नायमात्मा प्रवचनेनं लभ्यते, अशा पद्धतीने बोलणी आहे. कितीही प्रवचनं ऐकली तरी ज्ञानरूपता येणार नाही. मग काय करायचं? म्हणजे शब्दांनी कळत नाही. मग ज्ञानदेव म्हणतात, शब्दे विण संवादीजे इंद्रिया नेणता भोगीजे, बोला आधी झोंबीचे प्रेमयश. मग शब्दांनी जे कळतं ते कसं असतं, ते वेगळेपणाने कळणारं असतं. आत्ता आपण काय करतोय, शब्दांची भाषा बोलतोय. मग शब्दांची भाषा ही काय आहे, एक माध्यम आहे. मग त्या माध्यमातनं काय कळतं, त्या आत्म्याचं स्वरूप कळतं. पण ते स्वरूप कसं कळतं, पुन्हा शब्दांच्या स्तरावरच कळतं. पण शब्दांनी प्रत्यक्ष आत्मा कळला अशी भूमिका आहे का? नाही. मग तथापि काय आहे, त्याला 2 अपवाद आहेत. मग तथापि श्री गुरूंचे शब्द तत्वमसी, ते तू आहेस म्हणल्याबरोबर त्याला तिथे जर का कानावचनाची या भेटीचा असेल तर त्याला ज्ञान होतं. पण तरी ज्ञानरूपता जी प्राप्त होते ती कशी असते, तर ती अविद्या निवृत्तीरूप असते. म्हणजे याचा अर्थ शब्दाने ज्ञान होण्याची कुठेही व्यवस्था नाही. तथापि शब्दांचा अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही. मग शब्दाने काय होईल, अज्ञान निवृत्तीची साधनं मला समजतील की माझ्या अंतःकरणात जे काय 5 कोशांना मी धरून ठेवलेलं आहे, की स्थूलदेहाला सत्यत्व दिलं आहे, त्याच्या अस्तित्वावर माझा अस्तित्व अवलंबून आहे असं जे काय मी धरलेलं आहे, ते मात्र काय आहे, चूक आहे. मग आता ते बाधित झालं की स्थूलदेहाचा काय झालेला आहे, निराशा झाली. मग ते निराश झाला की मग मनबुद्धी चित्त अहंकार, मन वायुतत्वाचं म्हणून 5 महाभूतांचं म्हणून काय झालं, मनाने कितीही विचार केला तरीसुद्धा मन कोणाविषयी विचार करतं, त्या वेगळ्या असलेल्या वस्तूविषयी विचार करतं. पण आत्मतत्व हे माझंच स्वरूप असल्यामुळे आणि ते एकमेव अद्वितीय असल्यामुळे त्याचा मी वेगळेपणाने विचार कसा करणार. अशा पद्धतीने मग ते म्हणतात लोक, मग आत्मा सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंदरूप आहे, हे कसं तुम्ही म्हणता, अशी भूमिका मांडतात ना लोक. मग त्याला म्हणावं लागतं की अरे असताची व्यावृत्ती सत म्हणू आले श्रुती. असताची निवृत्ती करण्यासाठी आम्ही आत्मा सत आहे असं म्हणतो. वास्तवात आत्मा जसा असायचा तसाच आहे, त्याच्याविषयी यतो वाचो निवर्तन्ते, अप्राप्य
मनचं असं काही बोलता येतं नाही, तो मनाला सुद्धा जाणता येतं नाही, म्हणून तो शब्द प्रमाणाचा विषय नाही. मग अनुमान प्रमाणाचा, आता अनुमान प्रमाणामध्ये काय आहे, दोन गोष्टी आहेत. ज्या अर्थी काय आहे, धूर दिसतो, त्या अर्थी तिथे अग्नी असला पाहिजे. वास्तवात अग्नी दिसलेला आहे का, नाही, पण आत्म्याचं अनुमान करायला आत्मा माझ्यापेक्षा वेगळा आहे का, तो एकमेव अद्वितीय असल्यामुळे त्याचं अनुमान मला करता येतं नाही, म्हणून अनुमान प्रमाणाने कळणार नाही. मग तसं करू नये, मग अनुमानं करू नये. मग काय करावं, शरीर मिथ्या आहे हेच ठरवावं. मग शरीर मिथ्या आहे याचं कितीही तर्क केला तरी त्याचा काय उपयोग आहे. अहो दिसतायत न जाताना सरळ सरळ, येतात काही काळ टिकतात आणि जातात. मग त्या अर्थी काय आहे, आणखीन प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय समोर असताना मी आणखीन कुठली प्रमाणं आणायची त्याच्यापुढे. म्हणून अनुमान प्रमाण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही. उपमान, तुझं काय उपमा द्यावी सर्वोत्तमा, असं तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठलाला म्हणतात. आत्मरूप तर काय आहे, अनुपमच आहे, म्हणजे निरुपमेय आहे. मग उपमानासाठी काय आहे, उपमा अलंकारांची, उत्प्रेक्षा अलंकारांची आपण उधळण करू शकतो. म्हणजे आता ती ते गवय पाहिला आणि मग तो कसा आहे असं म्हणताना त्याची उपमा आपण गायीच्यासारखी दिली, तो त्याच्यासारखा दिसतो. पण आत्मा अनुपमेय आहे, म्हणजे तो उपमान प्रमाणाचा विषय नाही. पुन्हा अर्थापत्तीमध्ये ज्या अर्थी आणि त्या अर्थी, ज्या अर्थी काहीही अभ्यास न करता तो बोर्डात पहिल्या नंबरने पास झाला, त्या अर्थी तो पुन्हा आलं मुख्यमंत्र्याचा मुलगा असला पाहिजे. म्हणजे हे काय झाली, ही अर्थापत्ती. पण ज्या अर्थी त्या अर्थीसाठी दोन गोष्टींची आवश्यकता आहे. हे खरं मोठं प्रकरण आहे अभ्यासाचं, पण मला आत्ता थोडक्यात सांगायचं आहे. कारण इथे तो स्वसंवेद्य आहे आत्मा, म्हणजे तो 5 ज्ञानेंद्रिय आणि 6 प्रमाणांना कळत नाही, म्हणजे तो डोळ्यांनी मला दिसणार नाही असा तो विषय आहे, ते कळलं पाहिजे. आणि अनुपलब्धी, मग अनुपलब्धी म्हणजे उपलब्ध नसणे. आत्मा नित्य उपलब्ध आहे, सर्व ठिकाणी आहे, तो इथे आहे, आपण म्हणतो तिथे आहे. पण व्यावहारिक सत्तेमध्ये मात्र एखादी गोष्ट एखाद्या ठिकाणी असते, एखाद्या ठिकाणी नसते. आता मुंबईतलं प्रसिद्ध ताजमहाल हॉटेल हे पुण्यात नाही आहे, अशा पद्धतीने ते विचार आहे, म्हणजे अनुपलब्ध आहे. पण आत्मा मात्र नित्य उपलब्ध आहे आणि तो मी आहे. म्हणून हे आत्म्याचं स्वरूप असं आहे. ही भूमिका आपल्यापुढे मांडली की मग मला आत्मस्वरूप कसं कळेल, असा पुढे प्रश्न राईज होतोच ना. मग आत्मस्वरूप कसं कळेल, तर ह्या 5 कोशांचा निराश केला की मला काय आहे, माझं स्वरूप मला कळेल. मग अमृतानुभवामध्ये सुद्धा माऊली काय म्हणते, प्रमाणा वो नेदी. प्रमाण शब्दाचा अर्थ 2 आहेत, एक इंद्रिय आणि दुसरं प्रमाण शब्दाचा अर्थ वेद. पण आता काय झालं, इथे प्रमाण शब्दाचा अर्थ वेद गृहीत धरता येणार नाही. मग प्रमाण शब्दाचा अर्थ काय धरावा लागेल, इंद्रिय, म्हणजे इंद्रियांना तो जाणता येणार नाही. मग त्यानंतर पुढे एक साक्षीचा विषय या पंचदशीकारांनी सुरू केलेला आहे. आणि साक्षीच्या सत्तेवर जीव जगत इत्यादी गोष्टी बाधित करतो, म्हणजे जीव जगत इत्यादी, जीव हा जगताचा बाध करतो, तर साक्षी वाचून बाध नाही, अशी एक भूमिका तिथे मांडलेली आहे. आणि साक्षी शब्दाचा अर्थ असं आहे, जे त्याची व्याख्या अंतःकरण उपहित चैतन्याला साक्षी असं म्हणतात. म्हणजे तो अंतःकरणामध्ये आहे, कुटस्थाप्रमाणेच तो साधारणचा विचार आहे. पण कसं आहे, साक्षीचा विचार जेव्हा करायची वेळ येते त्यावेळी अंतःकरणाचा विचार अधिक केला जातो, की अंतःकरणाने वेढलेल्या चैतन्याला. उपहित शब्दाचा अर्थ वेढलेला, कारण अंतःकरण मुळातलं जड अचेतन, पण ते काय झालं, त्या साक्षीच्या प्रकाशामुळे जणू काही चेतन झालं. आणि चेतन झाल्याबरोबर काय म्हणायला लागलं, पुन्हा हे 5 कोश माझे आहेत. आता त्याच अंतःकरणाला काय करायचं आहे, समजावून सांगायचं आहे की 5 कोश तुझे नसून तू साक्षीरूप आहे, म्हणजे मी साक्षीरूप आहे, हे त्याला समजत घालायची आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, साक्षी वाचून बाध शक्य नाही. म्हणजे आपल्याला सतत काय करावं लागणार आहे, की तो साक्षी अबाधित आहे आणि तो साक्षी मी आहे. म्हणजे आपण जेव्हा बाधितानुवृत्तीचा विचार करतो, म्हणजे हे जगत जेव्हा मला माझ्या अंतःकरणातनं अतिरिक्त प्रमाणात बाजूला करायचं आहे, त्यावेळी मला काय करावं लागतं, की ते अतिरिक्त प्रमाणात असलेले विषय आणि विचार, की ज्यामुळे मी सुखी दुःखी होतो, तिथे मला थांबवावं लागतं. आणि तिथे थांबवून मग पुन्हा नामस्मरण आहे, आत्मचिंतन आहे, या सगळ्या चिंतनांचा विचार केला की मी मात्र माझ्या आनंदाकडे निघून जायला मला मदत तयार होते. मग बाद झाल्यावर काय उरतं, अशी भूमिका जेव्हा मांडायची वेळ येते तेव्हा आत्मतत्व उरते, अशी एक भूमिका मांडली जाते.
कारण शेवटी आत्मा आणि ब्रह्माचा विचार काय आहे, तर आत्मा हा विचार हा व्यष्टी सापेक्षतेने आहे आणि ब्रह्म हा विचार हा ब्रह्मांड सापेक्षतेने आहे. मग आता काय असते, मग या तीनही काळात म्हणूया की पुन्हा जागृती, स्वप्न, सुषुप्ती किंवा 3 काळ आपण म्हणलं की भूत, भविष्य, वर्तमान, या तीनही काळात जे उरतं ना तेच खरं तत्त्व आहे. कारण का आपल्या जीवाच्या दृष्टीने ज्यावेळी काळाचा विचार करायची वेळ येते दिवसाचा, त्यावेळी आपण त्या जागृतीच्या याच्यात म्हणूया. पण काय आहे, जागृती, सुषुप्ती, पांडुरंग, जागृती, स्वप्नी, पांडुरंग अशी भूमिका मांडलेली आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, या तीनही अवस्था ज्या आहेत या एकमेकांना खो देतात की जागृतीमध्ये सुषुप्ती नाही, सुषुप्तीमध्ये स्वप्न नाही, पण या तीनही अवस्थांमध्ये आत्मतत्व मात्र अन्वयाने आहे आणि ते मी आहे. मग त्या निमित्ताने मी असा विचार करावा की ते तत्त्व कसं आहे की ते या 3 अवस्थांच्या निमित्ताने ते या अवस्थांसारखं तयार होत नाही, ते या अवस्थांपासून वेगळंच राहतं. म्हणजेच याचा अर्थ काय आहे, त्या तत्वाची बांधणी आणि या अवस्थांची बांधणी यात जमीन आसमानचा फरक आहे. म्हणजे काय फरक आहे, ते तत्व चेतन आहे आणि या अवस्था सगळ्या जड अचेतन आहेत. म्हणजे झालं जड चेतन आणि चेतन, जड अचेतन आणि चेतन या दोघांचा संबंध येणं शक्य नाही. पण आला तर काय करणार, पुन्हा तो कल्पित रूपाने आला. मग कल्पित रूपाने तो साजरा केला तर जीवदशा बाधित होते आणि तो सत्य रूपाने साजरा करायला गेलं तर मग मी सतत सुखात आणि दुःखात जातो. मग किती वेळा जन्म यावे, अशा पद्धतीने तो विचार आहे. म्हणून कोशांचा बाद शक्य आहे. ही जी भूमिका पुढे पुढे श्लोकात गेली आहे ना, तो कोशांचा बाद शक्य आहे. म्हणून पुन्हा आणखीन एका पद्धतीने त्याचा विचार येतो की हे जे कोश आहेत 5 जन्माला येतात म्हणून ते काय आहे, टिकतात आणि कालांतराने जातात. मग याचा अर्थ काय, जातात शब्द 2 पद्धतीने, एक मरतो तरी कोश, नाही तर बाधित तरी होतो. मग चांगलं काय आहे, जिवंत असताना बाधित करणं हे काय आहे, ह्या कोशातलं अभ्यासाचं खरं लक्षण आहे. म्हणून देहाच्या निरासा पाविजया ठाया, तो आपण कोशाच्या निरासा अशा पद्धतीने केलं. मग काहीच उरत नाही असं जे काय शून्यवादी आणि इतर मंडळी म्हणतात, कारण तो विषय परत उकरून काढलेला आहे पंचदशीकारांनी. तर ते इतर जे काय म्हणतात, तर त्यांच्या नाही म्हणण्यामध्ये जेव्हा विचार करायची वेळ येते की नक्की यांचे जे विचार आहेत ते कशाला धरून आहेत, का असं ते म्हणतायत, असा जेव्हा विचार करायची वेळ येते त्यावेळी इंद्रिय प्रत्यक्षता तिथे जास्त आहे. म्हणजे या द्वैती मंडळींमध्ये इंद्रिय प्रत्यक्षता जास्त असल्यामुळे इंद्रियांवर त्यांचा भरोसा जास्त आहे. पण इंद्रियांना दिसणारं गोष्टी ज्या आहेत त्या खरोखरीच खऱ्या असतात का, म्हणजे कावीळ झाली की पुन्हा काय होऊन जातं, तो पांढरा शंखसुद्धा आपल्याला कसा दिसायला लागतो, पिवळा दिसायला लागतो. किंवा मोतीबिंदू डोळ्यात झाला तर आता म्हाताऱ्या लोकांना माहिती आहे, तर त्यांना काय होतं, धुसर दिसायला लागतं. म्हणजे याचा अर्थ काय, वास्तविक चंद्र धुसर दिसतो का, सगळ्यांना छान दिसतो आणि मलाच मात्र धुसर दिसतो. याचा अर्थ काय आहे, माझ्या डोळ्यात दोष आहे. पण ते काय होऊन जातं, ते काही कळत नाही. आणि पुन्हा पाहायला गेलं तर आत्मा डोळ्यांना दिसत नाही, 5 ज्ञानेंद्रियांना कळत नाही. मग कळत नाही, दिसत नाही म्हणून तो नाही असं म्हणणं, काही बोलणं काहीच बरोबर नाही. म्हणून तुमचा जो काय आग्रह आहे शून्यवादी लोकांचा आणि इतर लोकांचा, तर तो तुमचं म्हणणं ते काही थोडंसं संयुक्तिक वाटत नाही. बरं, आणखीन एक उदाहरण दिलं आहे पंचदशीकारांनी की उजेड आणि अंधार हा कोणाला दिसतो, असा त्यांनी प्रश्न विचारला आहे. तो उजेड आणि अंधार हा डोळ्यांना दिसतो का डोळ्यामागे असलेल्या अंतःकरण वृत्तीला कळतो. पंचदशीकार फार बारीक आहेत बोलायला. तर त्यांनी डोळ्यांना दिसतो असं जर म्हणालं तर मग कोमातला जो व्यक्ती आहे त्याच्या डोळ्यांनाही उजेड अंधार कळतो ना, दिसतो ना, मग त्याला कळत नाही ना, त्याचं काय कारण आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की जे काय उजेड आणि अंधार कळतोय तो मला वृत्तीच्या स्तरावर कळतो. म्हणजे अंतःकरणातील ज्ञानाचा बदल करून देणाऱ्या परिणामास वृत्ती असं म्हणतात. म्हणजे तो जो बदल आहे तो कोणाला कळतोय, तो अंतःकरण वृत्तीला कळतोय. मग आता वृत्ती जड अचेतन आहे, मग वृत्ती कोणाच्या सत्तेवर कार्यरत होते, असा जेव्हा विचार करायची वेळ येते त्यावेळी ती चिदाभासाच्या साह्याने कार्यरत होते. मग चिदाभास आला कुठून, तर तो आत्मस्वरूपात करून आला. मग तेच आत्मतत्व समजून घ्या ना. कोशाचा निराश एक्झॅक्टली विरुद्ध बाजूने आपण त्याचा विचार केला तर आपण कुठे जाऊन पोचू,
स्थूल देह म्हणजे मी नाही, मन म्हणजे मी नाही, मग मनाने विचार करू नये का? करावा. मग मना सज्जना भक्तिपंथेची जावे. अशा पद्धतीने मी जर विचार केले तर माझे विचार कुठं आहे? मी समोरचे पदार्थ माझ्या डोळ्याच्या साहाय्याने प्लस अंतःकरण वृत्तीच्या साहाय्याने जाणतो, पण ते सगळे पदार्थ जे जे म्हणून जाणण्यायोग्य पदार्थ आहेत ते ते जाणण्यायोग्य पदार्थ मिथ्या आहेत. जे जे जाणण्याचे पदार्थ आहेत ते ते सगळे कसे आहेत? येणारे जाणारे आहेत. आणि मग संत काय म्हणतात? त्यांची भाषा खूप पक्की असते. ब्रह्म होऊनही अनुभवावे, जाणूनही अनुभवावे नाही म्हटले, ब्रह्म होऊनही अनुभवावे. म्हणजे देव शोधावया गेलो, देवची होऊन गेलो. अशा पद्धतीने त्याचा शोध करा. आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. अशा पद्धतीने शोध केला तर मग काय आहे? हे सगळं वृत्तीला कळतं. मग वृत्तीला कळत असेल तर तुमचं शून्य कुठे सिद्ध होतं? ते कुठल्याही पद्धतीने सिद्ध होत नाही. म्हणून यासाठी आता जे जे काही वेगळेपणाने कळतं ते ते आत्मतत्व नसतं. एवढा विचार आपण तो वरती पाहिला. मग आता काय करायचं? ते आत्मतत्व नाही तर मग त्या पदार्थांविषयी अनासक्त वृत्ती तयार व्हावी. आणि मग अनासक्त वृत्ती तयार झाली की ते पदार्थांविषयीचं असलेलं चिंतन माझ्या अंतःकरणातनं शांत होतं आणि मला मी कळण्याची तिथे व्यवस्था होते. पुन्हा एकदा तो विषय त्यांनी पंचदशीकारांनी मांडला आहे. तो इदंता आणि तदंता अशा शब्दातनं मांडला आहे की इदंता म्हणजे हा ही हे या स्वरूपात आणि तदंता म्हणजे ते त्या ती अशा स्वरूपात. म्हणून जे जे काही कळतं ते सगळं काय आहे? त्याचा बाध होतो आपल्याला. मग त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं आहे, हा आत्मा ब्रह्म आहे असं म्हटलं आहे तर तुम्ही हा मध्ये आत्मा आला ना तुमचा, अशी पण भूमिका मांडली आहे. आता ते महावाक्यातलं वाक्य आहे. तर हानी काय केली आहे? व्यावृत्ती केली आहे. हे जी इदंता तदंता आपण म्हणतोय त्याची व्यावृत्ती करण्यासाठी हा विषय मांडलेला आहे तिथे. अशा पद्धतीने विचार केला तर तो आत्मा मला वेगळेपणाने कळत नाही, पण हाही हे आणि ते त्या तिच्या स्वरूपात जेवढे म्हणून पदार्थ मला कळतात ते सगळे काय आहेत? वेगळेपणाने कळणारे आहेत. म्हणून काय आहेत? ते येणारे आणि जाणारे आहेत. उत्पत्ती स्थिती नाशवान आहे, पण त्याचं अधिष्ठान मात्र ब्रह्मतत्व आहे आणि ते मी आहे. असा सतत जर निराश करत राहिलो या नको असलेल्या विचारांचा आणि पदार्थांचा तर मला मात्र आनंदाचा अनुभव येतो. म्हणून आत्मेतर जेवढे पदार्थ आहेत, खरं आत्मा हा पदार्थ नाही, पण त्या पदार्थांच्या सापेक्षतेने आपण त्याला कल्पित रूपाने पदार्थ म्हणूया. म्हणून आत्मा काय आहे? या पदार्थांसारखा नाही. म्हणून ते सगळे पदार्थांचा आपल्याला बाध करता येतो. आपल्याला त्यांचा नाश करायचा नाही. एवढं आपल्याला लक्षात आलं म्हणजे झालं. अशा रीतीने ब्रह्माप्रमाणे आत्मासुद्धा स्वरूप आहे असे सिद्ध झाले असं पंचदशीकारांनी म्हटलं. मग आता पुन्हा ब्रह्म हा ब्रह्मांड सापेक्षतेने बोललेला विचार आणि आत्मा हा व्यष्टी सापेक्षतेने बोललेला विचार. म्हणून इथे काय आहे की ब्रह्म आणि आत्मा हे केवळ आपल्याला आत्मस्वरूपाच्या दृष्टीने तो आत्मा का मांडला? तर माझ्या शरीराचा बाध व्हावा म्हणून, म्हणजे या 5 कोशांचा बाध व्हावा म्हणून. आणि तो बाध झाला की मग जे वृत्तीच्या स्तरावर मी आत्मा आहे ते मला कळतं. तेच कळलेलं काय करायचं? सर्वांमध्ये पहा म्हणतात आणि मग त्याला व्यापक रूप येतं. मग आत्माच ब्रह्मरूप आहे असं मला कळून जातं. अशा पद्धतीने हे चिंतन मांडलं आहे. पण मध्येच एक चिंतन त्यांनी मांडलं आहे की स्वरूपामध्ये अंशाअंशी भावसंबंध नाही. कारण का? त्यांना पुढे ईश्वराचा विषय एक आणायचा आहे या पंचदशीमध्ये. कारण या 5 कोशांचा निर्माण करता कोण आहे? म्हणजे या जीवाचा निर्माण करता तर तो ईश्वर आहे. तर ते ईश्वराचंही महत्त्व पटवून द्यायचं आहे त्यांना आपल्याला. म्हणून स्वरूपामध्ये अंशाअंशी भावसंबंध नाही असा तो विषय मांडलेला आहे. आणि मग तो ईश्वर या संदर्भात तो मांडलेला आहे. तो काय पद्धतीने मांडला आहे तो विचार आपण करूया. मग ब्रह्मस्वरूपाची निरपेक्ष व्यापकता ही पंचकोशाच्या निमित्ताने आपल्यापुढे मांडायची आहे. म्हणून समजावून सांगताना ते काय म्हणतात की आत्मतत्व म्हणजे ब्रह्मतत्व हे देशकाल वस्तू परिच्छेद रहित आहे. आता परिच्छेद रहित आहे या शब्दाचा अर्थ त्यांना आपल्याला आत्मस्वरूपाचं व्यापकत्व सांगायचं आहे आणि ते सुद्धा निरपेक्ष व्यापकत्व सांगायचं आहे, सापेक्षित व्यापकत्व नाही. आता माझं शरीर आहे हे देशाने मर्यादित आहे, या इथे बसलेलं आहे त्या खोलीत नाही. पण आत्मतत्व या खोलीतही आहे आणि त्या खोलीतही. म्हणजे याचा अर्थ काय? आत्मदृष्टीने मी मात्र सगळ्या ठिकाणी आहे.
पण देहदृष्टीने मी पाहिलं तर काय आहे, शरीरदृष्टीने मी मात्र इथेच आहे. म्हणजे देशाची मर्यादा ही सावयव साकार पदार्थांना असते. पुन्हा कालाची मर्यादा. आता देह जन्माला येतो, काही काळ टिकतो आणि कालांतराने जातो. तसंच आत्मतत्व अजर अमर आहे. ते जन्मालाही येत नाही, पुन्हा त्याच्या ठिकाणी टिकण्याची भाषा नाही आणि त्याच्या ठिकाणी मरण्याची भाषा नाही. मग असं अजर अमर तत्व आहे, ते मी आहे. मग देशाने मर्यादित नाही आत्मा, कालाने मर्यादित नाही. मग वस्तुपरिच्छेद रहित आहे. म्हणजे वस्तुपरिच्छेदात कसं आहे, कापडात पट नाही. म्हणजे अशी भूमिका आहे की कापडात काय नाही, पुन्हा ते मडकं नाही, मडक्यात कापड नाही, अशी भूमिका आहे. पण आत्मतत्व मात्र मडक्यातही आहे आणि कापडातही आहे, सर्व ठिकाणी आहे. म्हणजे इथे काय आहे, ते व्यापकत्व आहे. एके ठिकाणी ओवी म्हटली आहे ज्ञानदेवाने, जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे. आमची माऊली प्रसिद्ध आहे, मग ती काय अमेरिकेत प्रसिद्ध आहे का? नाही, तसं नाही. प्रसिद्ध शब्दाचा अर्थ निरपेक्ष व्यापक. आता माऊली आत्मरूपाने निरपेक्ष व्यापक आहे. म्हणून इथे काय आहे, आपल्याला समजावून सांगायचं त्यांना तेच आहे की माईक पदार्थ अंतवान आहेत. म्हणजे ते येतात, काही काळ टिकतात आणि कालांतराने जातात. म्हणून आत्मरूपाने माझा अंत होण्याचं काही कारण नाही. पण शरीर माईक असल्यामुळे शरीर जाण्याची व्यवस्था आहे. पण गेलं तरीसुद्धा पुन्हा देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. पांडुरंगाचा अनुभव मला असेल, म्हणजे मी पांडुरंग म्हणजे आत्मरूप या दृष्टीने. तर मग काय आहे, मला अंत नाही. अशा पद्धतीने विचार केला की मग मी काय आहे, जगत जगनी आहे मी निरंतर, असं समर्थांनी केलं आहे. नका करू खटपट, पहा माझा ग्रंथ नीट. मी आहे जगज्जीवनी निरंतर. आता ते कशाने निरंतर आहेत, आत्मदृष्टीने निरंतर आहेत, शरीरदृष्टीने ते गेले. असे विचार जर आपल्याला लक्षात आले तर मग काय आहे, मग हा सत्यब्रह्मावर उपाधीचा काय झालेला आहे, आरोप झालेला आहे. कारण उपाधीचाही विषय इथे त्यांनी आणलेला आहे. मग उपाधी शब्दाची व्याख्या काय, तर त्याला माझे शंकर महाराज आजे गुरु ते माझ्या मदतीला येतात आणि ते असं म्हणतात की उपहितापासून भिन्न असते. आता उपाधी काय आहे, आता ह्या टेबलावर असलेली पुस्तकं, आता ही टेबलाची काय आहेत, ही पुस्तकं उपाधी आहे या टेबलावर असलेलं. म्हणजे पण ते टेबलापासून काय आहे, वेगळं आहे. म्हणजे टेबल काय आहे, उपहित आहे आणि टेबलाची उपाधी काय आहे, हे पुस्तक आहे. म्हणजे या टेबलापासून ती काय आहे, वेगळी आहे. नंतर इतरांपासून व्यावृत्त करते. म्हणजे इथं काही 1-2 टेबल्स आहेत, थोडे आपण म्हणूया सरफेस आपल्या पुढं आहेत, पण त्या टेबलांपासून हे पुस्तक फक्त इथंच आहे, बाकी टेबलांवर कुठे नाही आहे. म्हणजे त्या इतर टेबलांपासून ती काय करते, उपाधी व्यावृत्त करते. व्यावृत्त करते म्हणजे बाजूला करते. बरं, जवळ राहून दुसऱ्यावर स्वतःच्या धर्माचा आरोप करते. आता ही उपाधी जवळ आहे, कशाच्या, टेबलाच्या, आणि तिच्या धर्माचा आरोप करते की मी काय आहे, टेबलावर आहे, पुस्तक असं म्हणतं. म्हणजे याचं जे साधन आहे त्याला उपाधी म्हणतात. म्हणजे उपाधी काय झालं, आता ब्रह्मनिरुपाधिक आहे, पण तरीसुद्धा काय झालं, उपाधीला अधिष्ठान काय, कारण कोणताही जड अचेतन पदार्थ दुसऱ्या जड अचेतन पदार्थाचं अधिष्ठान होऊ शकत नाही. हा दुसऱ्या तरंगाचा विचार आहे. मग आता काय झालं, या पुस्तकाचं अधिष्ठान टेबल नाही, टेबल उपहित चैतन्य, असे विचार आपल्याला करावे लागतात. म्हणजे याचा अर्थ काय आहे, ते चैतन्य जे आहे ना, त्याचा विचार केला की आपल्याला लक्षात येतं की चैतन्याच्या ह्या सगळ्या काय आहेत, उपाध्या आहेत, असं आपण म्हणूया की चैतन्याच्या सत्तेवरच या सगळ्या भासणाऱ्या उपाध्या आहेत. म्हणून चैतन्यापेक्षा त्या वेगळ्या आहेत. आणि आपण एक्झॅक्टली विरुद्ध काय करतो, त्या उपाधीचं विशेषण करतो आणि शरीराचे धर्म मी आत्मस्वरूपावर घालतो आणि मी काय ठरवतो, शरीर म्हणजे मी, शरीर आहे तोवर मी आहे आणि स्थूल शरीर गेलं की मी नाही. आता ही काय झालं, विशेषण झालं. म्हणजे शरीर वास्तवात मी आत्मा असताना वास्तवात मी काय समजलो, स्वतःला शरीर समजलो आणि मी स्वतःला अंतवान समजायला लागलो. आता अंतवान समजलो याचा अर्थ काय झालं, ती विशेषण झालं. वास्तविक आत्मा आणि शरीर दोघं काय आहेत, भिन्न आहेत. एक चेतन आहे आणि एक अचेतन आहे. मग चेतन अचेतन विवेक काय सांगतो, तो आत्मा मी आहे. असं जर मला कळालं तर मग काय होऊन जातं, आपण विशेषणात जगतो, ते विशेषण बाजूला करावं लागतं. मग आता 5 कोशांमध्ये मी जगत असेल, अन्नमय कोश म्हणजे मी आहे, तर काय झालं, मी उपाधी करण्याऐवजी विशेषण केलं. मग आता साधन काय मिळालं,
विशेषणाची उपाधी करा. म्हणजे चिताचित ग्रंथीमध्ये भेद करा. मग काय करायचं? जे माझं आहे ते मी नाही, शरीर माझं आहे पण ते मी, मन माझं आहे पण मन मी नाही, पण त्या मनाचा उपयोग मी करून घेणार आहे. असे विचार जर आपण करायला लागलो तर मी माझ्या आनंदाकडे जाऊ शकतो. म्हणून ब्रह्मच तेवढं निरुपाधिक आहे आणि ते ब्रह्म मी आहे. म्हणून मी स्वरूप दृष्टीने निरुपाधिक आहे, पण व्यवहार दृष्टीने मात्र उपाधीसह आहे. म्हणून सर्व उपाध्यांना सांभाळत इथे यावं लागतं. जर का निरुपाधिक आहे अशा भरात जर मी गाडी चालवली तर कसं होईल? असं ते व्यवहार आणि परमार्थाची गल्लत करायची नाही. व्यावहारिक सत्तेत काय आहे, उपाधी ही गोष्ट बरोबर आहे. म्हणजे विशेषण तर करायचं नाहीच आहे, पण उपाधी ही काय आहे बरोबर आहे. समोर व्यक्ती उभी राहते त्यावेळी त्याची उपाधी आपल्या पुढे राहते. आत्मा काही येऊन पुढे उभा राहत नाही, कारण आत्मतत्व हे काय आहे, सर्व ठिकाणी आहे. म्हणून इथे काय आहे, बाकी सर्व उपाधिक, ब्रह्म मात्र निरुपाधिक. आणि माझी नजर कशाची असावी? ब्रह्माची असावी. हरीच्या दासा हरिदाही दिशा. आता ही काय झाली? ब्रह्मनजर आहे. आता ही ब्रह्मनजर मला कळाली की संपला विषय. मग माझी अंतःकरण वृत्ती सहज शांत राहते. मग आता पुन्हा इथून पुढे या ईश्वराच्या संकल्पनेला सुरुवात झालेली आहे की ईश्वर कसा आहे. मग ईश्वर उपाधिकृत आहे. आता सुरुवात तिथे झालेली आहे की जीव नावाचं तत्व उपाधिकृत आहे शरीर रूपाने. आता ब्रह्माशिवाय जे काय सगळं आहे ते कसं आहे, ते सगळं उपाधिकृत आहे. मग आता त्याचीसुद्धा उपाधी आहेच आहे. मग माया नावाचं तत्व त्याची काय आहे, उपाधी आहे. पण उपाधी त्याच्या स्वाधीन आहे आणि मी मात्र उपाधीच्या स्वाधीन आहे. त्याच्या स्वाधीन आहे उपाधी ईश्वराच्या, म्हणून तो नित्यमुक्त आहे. आणि मी मात्र उपाधीच्या स्वाधीन असल्यामुळे मला मोकळं व्हावं लागतं. मग आता पुन्हा 5 कोशाच्या निरासा पाविजेया ठाया. 5 कोशांचा निराश झाला की मी कोण आहे? मी आनंदाचा ठेवा आहे. म्हणून सर्व तो नित्यमुक्त आहे. पुन्हा जगाचा निर्माता आहे आणि जगाचा निर्माता असल्यामुळे तो नियमन करतो जगाचं. मग आता तो जगाचं नियमन करतो, मग व्यक्तीचंही नियमन करतो, माझ्या प्रारब्धाचंही तोच नियमन करतो. म्हणजेच सर्व कोशांचं नियमन कोण करतो? तर तोच विठ्ठल करतो, म्हणजे ईश्वर रूपाने असलेला. मग आता तो सर्वज्ञ आहे. मग सर्वज्ञ असल्यामुळे त्याला सर्व काही माझ्या कृती कळतात. मी कोणाचा द्वेष केला की काय होतं त्याला कळतं. तुम्हाला नाही कळणार मी तुमचा द्वेष केला तर, पण त्याला मात्र कळतं. मग निदान त्याला घाबरून तरी नको करू बाबा द्वेष कोणाचा. हा त्यातला विचार तरी कळावा. म्हणजे अगदीच समोरच्याला नाही कळत आहे, पण अरे त्याला कळतं आहे, त्याचं काय करावं? मग त्याला भिवून तरी चांगलं वाग. एखाद दिवस मग चांगलं वागायचं हा माझा स्वभाव होऊ शकतो. अशा पद्धतीने विचार केला तर मग विश्वाच्या घडामोडींची संगती जेव्हा लावायची वेळ येते तेव्हा मात्र ईश्वरी संकल्पना आपल्याला स्वीकारावी लागते. मग स्वीकारावी लागते तर काय अडचण आहे? उलट माझा फायदा झाला की नाही. मज देवनी जाळीत कर्मफळे. माझ्या कर्म अर्पण व्यवस्था लागली ना, म्हणजे त्याला करतेपणा दिला की मी अकर्ता होतोय. हा केवढा माझा प्रॉफिट आहे या ईश्वराच्या योजनेत. मग तो प्रॉफिट मी घ्यावा. म्हणून ईश्वर कसा आहे, तो शक्तिमानाचा विचार इथे त्या पंचकोशामध्ये आला आहे की तो सर्व शक्तिमान आहे. आता प्रत्येक पदार्थाची एक शक्ती असते. उदाहरणार्थ पाणी नावाचा एक पदार्थ आहे, त्याची एक शक्ती आहे. द्रव्यता ही त्याची शक्ती आहे. प्रत्येक पदार्थाकडे शक्ती आहे, पण ती शक्ती बहाल कुठनं झाली? तर ती त्या ईश्वराकडनंच शक्ती ती प्रत्येक पदार्थांना बहाल झालेली आहे. त्यामुळे प्रत्येक पदार्थ जसा आहे तसा तिथे राहतोय ना व्यवस्थित. टेबल जड अचेतन आहे, तो जड अचेतन असल्यामुळे त्याचं एका ठिकाणी राहावं अशी एक शक्ती आहे त्याच्या ठिकाणी. आता तेच जर मुव्हिंग असतं तर, हाच मोबाईल जर मुव्हिंग असता तर काय झालं असतं? म्हणजे तो जिथं जाईल तिथं जाऊन समोर बसावं लागलं असतं. म्हणजे केवढा मोठा गोंधळ तयार झाला असता. पण ते काय आहे, ही जी काय प्रदान केलेली आहे शक्ती, मानवाला काही शक्ती प्रदान केली आहे, विचारशक्ती आहे. मानवाला केली शक्ती बहाल की तू कोण आहेस हे कळून घेण्याची शक्ती तुझ्यामध्ये आहे. बुद्धीची शक्ती असं त्याला आपण म्हणूया. म्हणजे इथे काय आहे, तो पदार्थ तसाच व्यक्त होतो. आता अग्नी थंड व्यक्त होईल का? नाही. अग्नी उष्ण आहे म्हणून तो गरम रूपाने थंड होणार. पाणी थंड आहे. अशा पद्धतीने ते व्यक्त होत असतं. म्हणून शक्ती ही नेहमी शक्तिवानाच्या म्हणूया स्वाधीन असते आणि ती शक्तिवानाच्या प्रमाणे ती तिचं कार्य करते. म्हणजे याचा अर्थ काय आहे, आपण बुद्धिवृत्ती जरी घेतली तरी बुद्धिवृत्तीची एक शक्ती आहे ना, की समजून घेणं आणि व्यक्त होणं ही बुद्धिवृत्तीची शक्ती आहे. किंवा निर्णय घेणं ही बुद्धिवृत्तीची शक्ती आहे. मग निर्णय घ्यायचेत तर कसे निर्णय घ्यायचेत? पुन्हा
मना सज्जना भक्ती पंथेची जावे. हे निर्णय मला घ्यावे लागतील. मग हे सगळे निर्णय, योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्या बुद्धिवृत्तीमध्ये. मग ती बुद्धिवृत्ती तशी त्या पद्धतीने वापरायची. म्हणून शक्ती ही पुन्हा वेगळेपणाने कळते, म्हणून तिचे व्यावहारिक अस्तित्व आपल्याला स्वीकारावे लागते. मग अध्यारोपित भाषेत जर विचार करायची वेळ आली तर मग ही शक्ती सगळी कोणाची असा विचार करायला आला तर पुन्हा ही सगळी शक्ती पुन्हा ब्रह्मस्वरूपाची. पण ब्रह्मस्वरूप कसं आहे? अक्रीड आहे. मग अक्रीड आहेत त्यामुळे तिला ब्रह्मस्वरूपाला शक्तिमान असं म्हणता येतं नाही. मग मध्ये काय केलं त्यांनी? ईश्वर नावाचं तत्त्व उभं केलं आणि अशा पद्धतीने तो सर्वशक्तिमान आहे. मग सर्वशक्तिमान आहे तर त्याला सगळं काही करायचं सामर्थ्य आहे. ती भूमिका मांडली आहे यांनी. तो करतो अकर्तुम अन्यथा करतो. जे करायचं आहे तेही तो करतो, नाही करायचं तेही करतो, किंवा या दोन्हीपेक्षा वेगळं अकर्तुम अन्यथा कर्तुम म्हणजे. तर ते अन्यथा कर्तुम करण्याचंही सामर्थ्य त्याचं आहे. पण तरीसुद्धा मुख्य मुद्दा काय आहे? तो कृपाळू आहे. हा त्यातला भाग आहे. समर्थांनी वर्णन केलं आहे, दिनाचा दयाळू मनाचा मवाळू अशी भूमिका मांडलेली आहे. मग याचा अर्थ काय आहे? तो कृपाळू वगैरे अशी भूमिका मांडली आहे. मग तो कृपा करतो ना माझ्यावर. आता जेव्हा उपाधीमुळे जीवदशा प्राप्त होते हे अगदी बरोबर आहे, पण पूर्वजन्मात मी काहीतरी केलेलं असतं अभ्यासाच्या नावाने. मग ते काय होऊन जातं? ते माझ्या पुढे येतं. ते पूर्वप्रारब्ध जे आहे ते पुढे येतं आणि अभ्यासाची गोडी लागते. मग आता असं जे काय विचारधारा आहे तोच ईश्वर आहे ना. तोच माझ्या जीवनात संत श्रीगुरूंची जी काय भूमिका आहे ती माझ्या पुढे आणतो किंवा मला तिथे श्रवणाला घेऊन जातो. या सगळ्या गोष्टी तो करतो. म्हणून इथे काय आहे? हे पंचकोश कसे आहे? कारण शेवटी काय आहे की उपाधीमुळे मला जीवदशा प्राप्त होते. बरं, उपाधी कोण मला देतो? तर हा ईश्वरच मला देतो. का देतो? तर माझं तसं कर्मच असतं. कर्मविग्रहामध्ये मला ही शरीर नावाची उपाधी मिळाली आहे आता. मग आहे ठीक आहे ना. मग हे 5 कोश कसे आहेत? कारण संबंध कशाशी जोडायचा आहे? कोशांशी जोडायचा आहे. मग 5 कोशांच्या निमित्ताने शरीर नावाची उपाधी आपल्या पुढे येते. मग आता काय आहे? मग जीवाचा विचार जेव्हा करायची वेळ येते, कारण त्या प्रत्येक तत्वाचा विचार करावा लागतो अभ्यास करायचं म्हटलं. मग जीव कसा झाला? पुन्हा पंचकोश विशिष्ट साभास चेतन असं म्हणूया. आता काही व्याख्या बदलून टाकूया आपण की पंचकोश विशिष्ट म्हणजे 5 कोशांच्या निमित्ताने विशिष्ट झालेला. आता तो जो जीव आहे तो कोण आहे? आभासासहित असलेला तो जीव आहे. मग ईश्वर कसा आहे? माया विशिष्ट साभास चेतन. अशा पद्धतीने माया नावाची उपाधी तिथे. आपल्या इथे काय आहे? पंचकोशाची अविद्येची उपाधी आहे. आणि ब्रह्म कसं आहे? पुन्हा निरुपाधिक आहे. अशा पद्धतीने आपण जर विचार केले तर मग काय आहे? जीवानी या जगात जगायचं आहे म्हणजे मी आता. मग या जगात जगताना ईश्वराची आज्ञा पाळायच्या आहेत, विधी ते पाळीत. आणि पुन्हा काय आहे? कर्म अर्पण करून मी ब्रह्मस्वरूपाशी एकरूप व्हायचं आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे? माझं जे जीवन आहे, पंचकोश विवेक मला काय सांगतो की माझं सगळं व्यावहारिक जीवन जगून झाल्यानंतर माझं उर्वरित जीवन हे ज्ञानार्थ म्हणजे आत्मस्वरूपाच्या अभ्यासात ते मी बरोबर दिलं पाहिजे. म्हणजे तिथे बसून मी अभ्यास केला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. अशा पद्धतीने मी आनंदाशी एकरूप होण्यासाठी या सगळ्याचा प्रयत्न केला तर ह्या पंचकोशाचा मिरास आपल्याला करता येतो. आता शेवटी काय आहे की ही जी काय कृपा आहे ती काय पद्धतीने व्यक्त होते तोही विचार या पंचकोशामध्ये मांडला आहे. की आधी ईशकृपा होते, तो आपण विचार केला आत्ता. त्यानंतर मग गुरुकृपा होते, मग अनुक्रमे शास्त्रकृपा आहे आणि मग आत्मकृपा असा तो क्रम आहे. पण मध्ये पुन्हा अभ्यास हे षडलिंग आहेच आहे. अभ्यास केल्याशिवाय कुठलीही गोष्ट घडत नाही. मग या प्रकरणाचा उपसंहार केला आहे. उपक्रमात त्यांनी सांगितले की 5 कोश असे आहेत. म्हणजे ते उपजे ते नासेमधले आहेत, पुनरपी भासे अशा पद्धतीतले आहेत. मग आता उपसंहार जो आहे तो असं मला सांगतो की साधकाने साधनयुक्त जीवन जगलं पाहिजे. आणि ते जीवन जर का जगलं, साधनयुक्त जीवन म्हणजे आनंदाकडे जाण्याचं, तर या 5 कोशांचा निराश होतो. आणि मग निराश झाला की तो साधक जीवनमुक्त होतो. मग आधी काय आहे? वृत्तीच्या स्तरावर आनंदाचा अनुभव येतो आणि त्याला नंतर ते ब्रह्म मी आहे अशा पद्धतीने सहजता व्यक्त होते. म्हणून वृत्तीच्या स्तरावर येणारा अनुभव, त्याला येणारी सहजता असा अनुभवाचा एक क्रम आहे. म्हणजे अभ्यासाचा एक क्रम आहे. आणि त्या क्रमाने मी जर अभ्यास केला तर वासना माझ्या
बाधित होतात. पुन्हा जन्ममरणाचा फेरा चुकला ही एक अवांतर भूमिका आहे. म्हणजे ज्याला म्हणतो आपण की झाड आपण आंब्याचं लावतो, ते काही सरपण गोळा करण्यासाठी लावतो का? नाही, ते आंबे खाण्यासाठी लावतो. मग जीवनमुक्त होणं हे आंबे खाण्याचं लक्षण आहे आणि जन्ममरणाचा फेरा चुकणं हे साईड इफेक्ट आहे. अशा पद्धतीने तोही पुन्हा विचार होतो आणि मग वासना शिल्लक नाही म्हणून पुन्हा जन्म नाही. आणि अशा रीतीने पंचकोशाचा निराश झाला असता साधक मुक्त होतो. आणि असा मुक्त होणं पंचकोशाच्या विवेकाच्या शेवटी ही पंचदशीकारांना काय आहे, अपेक्षा आहे. आणि ती अपेक्षा पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तर इथे हे प्रकरण संपलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम तत्सत.